जालना की सहकारी चीनी फैक्ट्री को ईडी से मुक्त कर किसानों को सौंपने की मांग को लेकर शुगर फैक्ट्री रेस्क्यू एक्शन कमेटी और सामाजिक कार्यकर्ता अंजलि दमनिया के समर्थकों की ओर से आंदोलन तेज हो गया है। जालना के गांधी चमन में फैक्ट्री के प्रबंधक साहेबराव अंभोरे ने अनिश्चितकालीन भूख हड़ताल शुरू कर दी। उनका कहना है कि यह सहकारी शुगर फैक्ट्री इस क्षेत्र के किसानों के जीवन का आधार थी, लेकिन फैक्ट्री बंद होने से किसानों ने गन्ने की खेती छोड़ दी, जिससे कई किसान कर्ज में डूबे। आंदोलनकारियों की मांग है कि फैक्ट्री को तुरंत शुरू किया जाए। समृद्धि महामार्ग का मार्ग फैक्ट्री क्षेत्र से हटाकर किसी अन्य स्थान से ले जाया जाए और चीनी फैक्ट्री का संचालन पूरी तरह किसानों को सौंपा जाए। साहेबराव अंभोरे ने स्पष्ट किया है कि जब तक ये मांगे पूरी नहीं होती तब तक उनकी भूख हड़ताल जारी रहेगी। अब देखना होगा कि आंदोलनकारियों की मांग को लेकर प्रशासन की ओर से क्या समाधानकारक निर्णय लिया जाएगा। नेक्स्ट अजून एक जालना सहकारी साखर कारखान्याचे स्थापनेनंतर हा कारखाना ते म्हणजे कुठे कर्ज नसलेला कारखाना म्हणून महाराष्ट्रात लौकिक अनेक त्यांनी उत्पादन करण्याचे जे उच्चांक मोडले, अनेक पारितोषिके मिळवली केंद्र शासनाची। पण नंतरच्या काळात हा कारखाना काही लोकांनी कट कारस्थान करून केवळ 11 कोटी कर्ज असताना त्याच्यावर 1000 कोटीची मालमत्ता, 2-2.5 एकर जमीन आणि मालमत्ता, कारखाना वगैरे उभा सर्व असं असताना घशात घातला कट कारस्थान रचून। या कारखाना महाराष्ट्रामध्ये अनेक कारखाने असे की 250, 300, 400 कोटी रुपये कर्ज आहे त्यांच्यावर, परंतु त्यांच्यावर काही केलं नाही, त्यांची काही जप्ती केली नाही, होऊ शकली नाही। परंतु जालना सहकारी कारखाना अवघ्या 11 कोटीवर, दरम्यानच्या काळात 16 कोटीची कारखान्याजवळ साखर होती, असे असतानाही ती कारखाना दाखवणं हा कारखाना अगदी दिवसा ढवळ्या पाडल्यासारखा लुटून घेतला आणि त्या कारखान्याची बोगस खरेदी झाली। त्या खरेदीच्या संदर्भात शेतकऱ्यांनी तक्रारी केल्यानंतर ईडी झाली। ईडी झाल्यानंतर त्याची चौकशी होऊन आता ती कारखाना शेतकऱ्यांच्या ताब्यात घ्यावा म्हणून ही मागणी आमची आहे। त्याचप्रमाणे या दुष्ट लोकांनी दुष्ट हेतू समोर ठेवून जालना नांदेड समृद्धी मार्ग जो जाणार आहे तो पूर्वीचा सर्वे सोडून मुद्दाम कारखान्यात वळविला आणि तो कारखाना कधी चालू नये आणि आर्थिक फायदा व्हावा, पैसा मिळावा म्हणून हा कारखाना इकडे काढला, तो रद्द व्हावा। या 2 मागण्यासाठी हा कारखाना चालू आहे। आणि आज सध्या हा जो आंदोलन चालू आहे, महाराष्ट्राची एक समाजसेविका, ज्येष्ठ समाजसेविका आहेत अंजली दमनिया यांच्या नेतृत्वाखाली हा लढा सुरू झालेला आहे आणि हा कारखाना सुरू असेपर्यंत हा लढा सुरू होणार आहे आणि शेतकऱ्याच्या ताब्यात येईपर्यंत 2 मागण्या आमच्या सांगितल्या त्याप्रमाणे कुठल्याही प्रकारे कर्ज नसताना अगदी दिवसा ढवळ्या एखाद्या याच्याप्रमाणे हा लुटला कारखाना घेतला। आता प्रश्न असा आहे की हा कारखाना कसा ताब्यात यावा याच्यासाठी ईडीची चौकशी चालू आहे, कोर्ट केसेस चालू आहेत आणि रस्त्याच्या संदर्भातही कोर्ट केसेस सुरू आहेत आणि म्हणून हा कारखाना कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्याच्या ताब्यात यावे म्हणून कारभारी महाराज शेतकऱ्या जालना आणि बदनापूर तालुक्यातील 2 तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने उपोषणात बसले आहे। ते आमरण उपोषणात जरी बसले असले तरी लवकरच जिल्ह्यातील शेतकरी त्यांना पाठिंबा देण्यासाठी बसणार आहेत आणि जोपर्यंत कारखाना शेतकऱ्यांच्या ताब्यात येत नाही ईडीकडून, आता शासनाच्या ताब्यात येतो कारखाना, तो ईडीच्या ताब्यातून शेतकऱ्याच्या ताब्यात दिला जात नाही तोपर्यंत हा उपोषण सुरू राहणार आहे। आमरण ऊस उत्पादक शेतकरी आणि सभासद आणि हे रामनगर साखर कारखाना, पहिली गोष्ट ह्या कारखान्यामधून सनी कोणता रस्ता घालू नये, कारण रस्ता जर तिथून गेला तर कारखाना परत सुरू होणार नाही। आणि दुसरी गोष्ट, कारखाना हा लवकरात लवकर सुरू करावा आणि शेतकऱ्यांना आणि मजुरांना ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळावा याच्यासाठी मी आणि आमचे सहकारी उपोषण आणि आंदोलन करीत आहोत। याच्यासाठी हेच आमची प्रमुख मागणी आहे।